नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवत आहोत पालकची भाजी। पालक बटाटा, आपण बटाटा पण टाकणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे छान टेस्ट येते। हे बघा, एक गड्डी पालकची घेतलेली आहे, स्वच्छ निवडून धुवून घेतली। आता ती बारीक चिरून घ्यायची आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची। त्यामुळे काय होईल, आपली जी भाजी आपण शिजवणार आहे ती पटकन शिजली जाते। कढई आपली गरम झालेली आहे, तिथे 1 चमचा तेल टाकून घेऊया। भाजी चिरून ठेवली होती आपण, भाजी आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे। भाजीत थोडं मीठ टाकून घेऊया आणि मी हलवून घेते आता छानपैकी। प्रेस करून बघायचं, असं दाबून बघायचं। हे बघा, अजून आपली भाजी शिजलेली आहे, अजून थोडंसं आपल्याला शिजवावं लागेल। थोडं पाणी टाकून घे। पाणी टाकल्यामुळे आपली भाजी खाली लागणार नाही आणि पटकन शिजेल। फास्ट गॅसवरती आपण शिजवून घेऊया। आधी मी तेलात थोडी परतून घेतली आहे, त्यानंतर मी थोडं मीठ टाकले आणि आता थोडं पाणी टाकले। आता एक 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे। भाजी आपली इथं शिजलेली आहे, तर तुम्हाला दाखवते। हे बघा, अशा पद्धतीने भाजी आपल्याला शिजवून घ्यायची। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि 1 ग्लास मी थंड पाणी टाकणार आहे। थंड पाण्यामुळे आपली जी भाजी आहे गरम, ती थंड होईल आणि मग आपण मिक्सरला वाटून घ्यायची, त्याची पेस्ट बनवून घ्यायची। हे बघा, 2 बटाटे घेतलेत, ते आपल्याला स्लायसरनी त्याची साल काढून घ्यायची पूर्ण। 1 टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे, 1 कांदा पण बारीक चिरून घ्यायचा आहे, लसूण आणि अद्रकची पेस्ट करायची आपल्याला आणि मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या। हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण साल काढून घ्यायची आपल्याला बटाट्याची। हे बघा, भाजी जी आपण शिजवून घेतली होती त्याची पेस्ट करून घेतली। 2 बटाटे कापून घेतलेत, 1 टोमॅटो कापून घेतलाय, 1 कांदा, भाजीचं पाणी आहे आणि अद्रक लसूण मिरचीची मी इथं पेस्ट करून घेतली खलबत्त्यामध्ये। कढईत तेल तापून घेतलंय, त्यामध्ये आपण टाकूया 1 चमचा जिरं, अद्रक लसूण मिरची पेस्ट हलवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। त्यानंतर आपण टाकणार आहोत बटाटा। बटाटा आपल्याला थोडा शिजवून घ्यायचा आहे। बटाटा लवकर शिजला जावा म्हणून थोडंसं आपण मीठ टाकून घेणार आहे आणि थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला बटाटा शिजवायचा आहे कढईमध्ये। बटाटा लवकर शिजला जावा त्यामुळे आपण झाकण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे वरती। त्यामुळे काय होईल, खाली बटाटा लागणार नाही आणि बटाटा लवकर शिजेल। हे जे पाणी आहे ते आपले भाजीतलंच पाणी आपण याच्यावरती टाकलेलं आहे। झाकण काढून बघूया बटाटा शिजलाय का। हे बघू शकता, बटाटा छान लालसर शिजलाय। आता आपण कांदा टाकून घेऊया आणि टोमॅटो टाकून घेऊया। कांदा आणि टोमॅटो लालसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे। इथे आपला कांदा टोमॅटो बटाटा शिजला आहे, तर आपण इथे अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि अर्धा चमचा लाल मिरची। इथे आपण ठेचाचा म्हणजे मिरचीचा पण हिरव्या वापर केलेला आहे, त्यामुळे लाल मिरची आपण अर्धा चमचाच टाकणार आहे। मिक्स करून घ्यायचं। तेलामध्ये मसाले परतल्यानंतर आपण पालकचं जी पेस्ट करून ठेवली ते टाकणार आहे। मिक्स करून घेऊया।
गरजेनुसार पाणी टाकून घेणार आहे याच्यामध्ये। जेवढी तुम्हाला पातळ घट्ट हवी तशी तुम्ही इथं करू शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे भाजीचं पाणी उरलं होतं ते टाकून घेतलंय आणि मिक्सरचं भांडं आता धुवून मी याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे। आता आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं भाजी छानपैकी शिजून घ्यायची आहे। सेम तसंच झाकणावरती पाणी टाकून आपल्याला एक वाफ येईपर्यंत पाण्याला भाजी शिजून घ्यायची आहे। जेव्हा पाण्याला वाफ येईल त्यावेळेस आपल्याला समजेल की आपली भाजी शिजलेली आहे। पाण्याला उकळी आली, वाफा निघतायत। आता आपण झाकण काढून बघूया। भाजी एकदम छानपैकी शिजलेली आहे। हलवून दाखवते मी तुम्हाला। एकदम छान अशी भाजी आपली इथं तयार झालेली आहे। आता प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे। हे बघा, भाजी काढून घेतलेली आहे, बघू शकता। छान मस्त शिजलेली आहे आणि ग्रेव्ही पण छान झाली आहे। काहीही न यूज करता सोप्या सिंपल पद्धतीने मी बनवलेली ही भाजी एकदम टेस्टी अशी। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण आणखी एका नवीन रेसिपीमध्ये। बाय बाय।